त्याला झिरोमॅट्रिक्स म्हणतात. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. गुड. त्याच्यामध्ये अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये डिफरन्स काय आहे? रोल नंबर 13. रोल नंबर 13. What is difference between upper triangular matrix and lower triangular matrix? Fast. Roll number 13, Dalvi. Yes, ma'am. What is difference between upper triangular matrix and lower triangular matrix? In upper triangular matrix, square matrix below the main diagonal are all zero. काय सांगितलं? Repeat again. Okay, square matrix मध्ये काय असतं? Roll number 5. Yes, ma'am. Square matrix. Definition of square matrix. Square matrix means a number of rows is equal to number of columns. Okay, good. Roll number 45. What is unit matrix? म्हणजेच identity matrix. Roll number 45. Yes, ma'am. हे काय विचारलं? हे सांगा, what is diagonal matrix? What is diagonal matrix? Roll number 63. A square matrix where all the elements are zero. Zero. इंग्लिश मध्ये राहू द्या मला ना. ma- इंग्लिश मध्ये राहू द्या. रोल नंबर 63. इंग्लिश मध्ये राहू द्या. मराठीत सांगा तुम्हाला काय समजलं. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? मराठीत सांगा. सांगा. रोल नंबर 58. Yes, ma'am. डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय सांगा. काय समजलं? डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय असतं? मेन डायगोनल सोडून बाकीचे जे असतात ते 0 असतात. अच्छा. आणि डायगोनलच्या ठिकाणी सेम व्हॅल्यू असेल किंवा सेम नंबर असेल तर त्याला काय म्हणतात? युनिट.
मिनिट. गुड. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला ऑपरेशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, तर ऑपरेशन ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय आहे? ऍडिशन, मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्शन. ओके, तर काय आहे? ऍडिशन, मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन आहे. ऍडिशन मध्ये काय आहे बघूया. ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन आहे. टू मॅट्रिक्स मे बी ऍडेड. मॅम यस. आवाज ब्रेक होतोय तुमचा. ओके, टू मॅट्रिक्स मे बी ऍडेड. आवाज येतोय माझा? येस मॅम. Okay, two matrix may be added if they are the दोन मॅट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स असतील तर त्याची सेम साइज असते. ओके, देन they are addition is denoted by a plus b and obtained matrix is also of order m into n. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं? तर ह्याच्यामध्ये दोन मॅट्रिक्स असतात ए आणि बी. ओके, तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ए आणि बी ची ऍडिशन केली जाते. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन केली जाते. ओके, तर बघू आता ती कशी केली जाते. तिथे हे ऍडिशनचं सबट्रॅक्शनचं सेपरेट मी सांगणार आहे. ओके, टू मॅट्रिक्स ऍडिशन मध्ये एवढंच लक्षात ठेवा की टू मॅट्रिक्स मे बी ऍडेड इफ दे आर द सेम ऑर्डर. सिम्पली ऍड द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू सी. आता ह्याच्या सबट्रॅक्शन त्याच्यामध्ये आता A11, A12, A21, A22 आता हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला की हे काय आहे. हे एक फॉर्म्युला आहे आणि A11 काय आहे, A12 काय आहे. तर A11 काय आहे तर ए पहिल्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला हे आहे, पहिलं लेटर आहे किंवा एलिमेंट आहे. नंतर A12 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम असं आहे. त्याचे हे A11 आणि A2 आहे. हे व्हॅल्यू झाले ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आहेत. ओके, ए आणि बी हे दोन मॅट्रिक्स आहेत आणि ऍडिशनचं काय सांगितलंय? ए प्लस बी इज इक्वल टू सी सांगितलंय. ओके, म्हणजे ह्या दोन्हीचा मिळून ह्या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर तिसरा मॅट्रिक्स तयार होतोय. तर इथं काय दिलंय? हा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा. ए प्लस ए चा मॅट्रिक्स प्लस बी मॅट्रिक्स इज इक्वल टू सी मॅट्रिक्स झालेला आहे. तर A11 प्लस B11 इज इक्वल टू C11 आहे. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर A12 आणि B12 इज इक्वल टू C12 म्हणजे काय करायचं? ह्याच्यातला जो पहिला आहे हा त्याची ह्याच्या दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या जे व्हॅल्यू रो आणि मॅट्रिक्सचे व्हॅल्यू सेम आहेत ना त्याच्याशी ऍडिशन करायचे. म्हणजे A11 आहे तर त्याची ऍडिशन B11 शी करायचे. A12 आहे तर त्याची ऍडिशन A12 शी करायची आहे. नंतर A21 ची ऍडिशन B21 शी करायची आहे. A22 ची ऍडिशन B22 शी करायची आहे. ओके, असं मिळून काय येणार नंतर ना त्याचा रिझल्ट? तर C11, C12, C21, C22, C31 आणि C32. तर याचं एखादं एक्झाम्पल आहे का बघा. ओके, हे ऍडिशनचं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही करून बघा. हे जस्ट सॉल्व्ह करा दिलेल्या रूल नुसार काय येते 5 मिनिट्स मध्ये. मला फक्त लास्ट एंडचा मॅट्रिक्स पाहिजे ह्याच्यामध्ये. ओके, केली ऍडिशन सिंपल आहे. काय करायचंय बघा, इथं सॉल्व्ड नाहीये, दिलेलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. त्याचं बघा A11 ची व्हॅल्यू काय आलेली इथं 1 आहे.
A12 ची व्हॅल्यू 3 आहे. A13 ची व्हॅल्यू 4 आहे. तर त्याची ऍडिशन कशाशी होणार? A11 ची व्हॅल्यू ऍडिशन B11 शी होणार, म्हणजे 1 + 4 ची ऍडिशन होणार. बरोबर. नंतर 3 ची ऍडिशन 1 शी होणार आहे, 4 ची ऍडिशन 0 शी होणार आहे. बरोबर का? केली का ऍडिशन? काय आलं आन्सर? रोल नंबर 50. येस मॅम. काय आलं आन्सर तुमचं? ऍडिशन केली का? मॅम चालू आहे, जरा थोडस कन्फ्युजिंग होईल. ओके, ठीक आहे. 5 मिनिट्स देते. दिलेले फॉर्म्युला ओपन करून ठेवते तुमच्यासमोर, त्याच्यानुसार सॉल्व्ह करा. आधी काय करा, A12 ची आणि A13 ची व्हॅल्यू ज्या आहेत ना त्या फाइंड आउट करा. म्हणजे A11 च्या काय व्हॅल्यू आहे, त्या B11 ची कोणती व्हॅल्यू आहे ते फाइंड आउट करा आणि त्याच्यानुसार इथं खाली फॉर्म्युला दिला ना त्याच्यानुसार ऍडिशन करा. आणि देन नेक्स्ट मॅट्रिक्स ड्रॉ करा. मॅम ते एक्झाम्पल दाखवा. शिंदे रोहन, why you are late? झालं सॉल्व? रोल Yes, नंबर ma'am. 51, 52 सॉल्व केलं? मला आन्सर सांगाल का? रोल नंबर 50, 51. कॅन आय मॅम? यस. ट्राय केलंय बरं का मॅम. नाही. मॅम सी ची व्हॅल्यू 5 येते दुसऱ्या C11 ची कॉलम मध्ये. व्हॅल्यू 5 येते. हा. हा 5 C12 ची 4 व्हॅल्यू 4 हा. C13 ची व्हॅल्यू 4 हा गुड. C21 ची व्हॅल्यू
-1 -1 C2 ची 7 व्हॅल्यू 7 13 C2 ची व्हॅल्यू ओके 13 3 -1 and 5. ओके +5. Yes, +5. ओके गुड. आता हे झालं सबट्रॅक्शन, सॉरी हे झालं ऍडिशन. आता सबट्रॅक्शन काय आहे? सबट्रॅक्शन काय आहे तर ह्याच्यासारखे सेम सबट्रॅक्शन, फक्त ना काय करायचं ते ऍडिशनच्या जागी सबट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे वजाबाकी करायचं. तर ते करून बघा काय येते. कळालं का? समजलं का? जसं ऍडिशन केली तसं सबट्रॅक्शन करायचं Done. सेम. झालं. कुणी सॉल्व्ह केलं असेल तर सांगा. मॅम -3 C1 ची व्हॅल्यू C1 ची व्हॅल्यू -3, C2 ची व्हॅल्यू, C12 ची व्हॅल्यू 2 2 ओके, C13 ची 4 3. 4 अच्छा. देन नेक्स्ट -3 C21 मॅडम -3 1 येते वाटतं ना. -3 1 3 3 -7. ओके गुड. बघा मॅट्रिक्स सांगते मी सबट्रॅक्शनचा. ऍडिशनचा आधी सांगते. ऍडिशनचा मॅट्रिक्स काय येणार? सीचा मॅट्रिक्स 5 4 4 पहिला रो 5 4 4, देन नेक्स्ट रो -1 7 13 आणि थर्ड रो 3 -1 5. हे झालं. नंतर ना Yes, सबट्रॅक्शनचा पहिला रो काय आहे? -3 2 4. नंतर ना दुसरा रो आहे -3 1 3. नंतर ना थर्ड रो आहे 3 -3 -7. करेक्ट? Yes, ma'am. Correct. ओके. सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. झालं मॅडम. ओके सांगा. 4 first row 4 2 26 4 2 26. ओके करेक्ट. नेक्स्ट and 9 5 25. 9 5 25. नाही मॅडम, -11 ना 5च्या ठिकाणी. तुमचे सांगा, मी माझं फायनल आन्सर सांगते.
मॅम अजून सबट्रॅक्शन कोण सांगू? सांगते? एक मिनिट, हे झालं ऍडिशन ना. हा. सबट्रॅक्शन सांगा. फर्स्ट रो 2 14 -4 14 minus 4. Next. 3 -11 -9 सॉल्व करा सगळ्यांनी, मी माझा आन्सर लास्टला सांगते. सॉल्व करा दिले, एक्झाम्पल दिले सॉल्व करा. ऍडिशन केली तर काय येते? फर्स्ट रो बघा, 4 2 2 6 26. सेकंड रो 9 5 25. आणि Yes, ma'am. सबट्रॅक्शनला 2 14 -4. आणि सेकंड रो येतोय 3 -11 -9. करेक्ट आहे, बरोबर. मॅम. हा, ओके. नेक्स्ट Yes, बघूया ma'am. आपण. हे झालं सबट्रॅक्शन. नेक्स्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. त्याच्यात काय आहे? टू मल्टिप्लाय नंतर देते. To multiply a scalar times a matrix, simply multiply each element of the matrix by the scalar quantity. म्हणजे काय आहे? तर प्रत्येक एलिमेंटची मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथं काय दिलेलं आहे बघा. एक्झाम्पल दिले, सॉरी त्याच्या आधी फॉर्म्युला दिलाय के दिलंय आणि A11 12 A21 A22 दिले. तर त्याचं काय केलं? दिलेली व्हॅल्यू काय आहे? ब्रॅकेटच्या बाहेरची के, त्याचं मल्टिप्लिकेशन कशाशी केलंय? ब्रॅकेट मधल्या मॅट्रिक्सच्या व्हॅल्यूशी केलेलं आहे. म्हणजे केचं मल्टिप्लिकेशन A11 शी पण केलं, म्हणजे प्रत्येक एलिमेंटशी केलंय. त्याला काय म्हणायचं? स्केलर मल्टिप्लिकेशन. दिलेल्या व्हॅल्यूचं प्रत्येक एलिमेंट किंवा प्रत्येक नंबरची मल्टिप्लिकेशन करणे, त्याला काय म्हणायचं? तर स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या समोर की 3 8 11. 6 -3 8 दिले आणि A इज इक्वल टू दिले, पण A ची व्हॅल्यू खाली काय सांगितली? 10 सांगितली. ओके, तर त्याचं 10चं काय केलेलं आहे इथं? त्या 10चं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन केलं आहे. तर त्याचा आन्सर सॉल्व काय केलं. आलेला आहे? 13 18. 10 जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला माहिती आहे काय येते. आणि त्याच्या पुढचे साइन जे आहेत, प्लसच्या जागी प्लसच आहे आणि मायनसच्या जागी मायनसच आहे. ओके, त्याच्यामुळे -13 आलेलं आहे. ओके, हे झालं स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, तर हे काय दिलेलं आहे? नेक्स्ट काय दिलेलं आहे? एक्झाम्पल दिले. तर ते सॉल्व करा. आता ते कसं सॉल्व करायचं मी सांगते तुम्हाला. आता पहिल्यांदा 5A दिले, 5A + 2B दिले ना, तर काय करतो करायचं? मॅम. 5A करता. ओके, गुड, करा. पण नेक्स्ट लास्टला A आणि B चं ऍडिशन करायचंय, मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायचंय. ओके, येस मॅम. सर्वांनी करायचंय. मी उद्या ह्याचे आन्सर सगळ्यांना विचारणार आहे.
झालं मॅडम फर्स्ट एक्झाम्पल. ओके दुसऱ्याने सॉल्व्ह करू दे थांबा. दुसरं करा खालचं तोपर्यंत 2 नंबरचं. बघू आता किती जणांनी सॉल्व्ह केले. मी विचारते त्यांनीच सांगायचं. ओके मॅम. रोल नंबर 16. रोल नंबर 16. येस मॅम. सांगा आन्सर पहिल्या क्वेश्चनचं. मॅट्रिक्स लास्टचा मॅट्रिक्स सांगा. हा झालं नाही का? सॉल्व्ह केलं नाही अजून. सोड राहिले. करा मग पटकन. 5 मिनिटं देते तेवढ्यात करायचं. झालं का रोल नंबर 16? मॅम स्क्रीन दिसत नाही नेटवर्क इश्यू आहे मला. काही रिझन नाही द्यायचे, मला आन्सर पाहिजे. उगाच स्क्रीन दिसत नाही वगैरे. बाकी सगळ्यांना दिसते. लवकर सांगायचंय. झालं का रोल नंबर 16?
रोल नंबर 16. हा झालं मॅडम. हा, सांगा answer. 13, 17, 20. हा, सगळ्यांनी चेक करा हा. बरोबर आहे का ते. नेक्स्ट. -8, हा 27, 50. 27. नाही 26, हा 50. हा ओके. नेक्स्ट. 15, -8 आणि 7. ओके गुड. स्क्रीन दिसली काय तुम्हाला लास्टला? नाही अजून दिसत नाही मॅडम. हो का? आन्सर तर करेक्ट दिलं की हो. अहो आता स्क्रीन नेटवर्क इश्यू मुळे दिसत नाही मॅम स्क्रीन. अच्छा ओके गुड. रोल नंबर 48. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सांगा. रोल नंबर 48. रोल नंबर 48. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सांगा. मॅडम आज डेट किती आहे? Roll number 48. My voice is audible to you. तुषार नाईक नवरे. Okay, roll number 45. Roll number 45. Yes, ma'am. 45 म्हणले. अच्छा तुम्ही का? रोल नंबर 46. Yes, ma'am. सांगा आन्सर क्वेश्चन नंबर 2 चा. 1686 to 27 minus 61 minus 29. 1686 2. 2. Huh. 2. Are you sure 2? Yes, ma'am. Okay. आणि नेक्स्ट रो. 27 minus 61 minus 29. ओके. रोल नंबर 45 यांनी सांगितलेला आन्सर करेक्ट आहे का? 1 minute, ma'am. Yes, ma'am. ओके. थर्ड नंबर लिहून घ्या आणि ते उद्याच्या लेक्चरला बघूया. ओके प्रेझेंट द्या. ती एक्स ची व्हॅल्यू 0 येते सोपंच रे. ठीक आहे ना, उद्याच्याला कंटिन्यू करू नेक्स्ट पॉइंट. ओके मॅम. रोल सॉरी प्रेझेंट द्या. रोल नंबर 1 2 Present, ma'am. 3 4 5 Present, ma'am. 6 Present, ma'am. 7 Present, ma'am. 8 Present, ma'am. 9 10 Present, ma'am. 11 12 प्रेझेंट मॅम. 13 प्रेझेंट मॅम. 14 15 Present, ma'am. 16 Present, ma'am. 17 18 19 Present, ma'am. 20 21 2 3 4 5 Present, ma'am. 6 Present, ma'am. 7 8 9 Present, ma'am. 30 Present, ma'am. 31 2 Present, teacher.
3, 4, 5, Present, ma'am. 35 is present. Yes, ma'am. 6, Present, ma'am. 7, 8, 9, 40, 41, Present, ma'am. 2, 3, 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, 8, Present, ma'am. 47 is present. 48 is present. 47, 48, 49, 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, 4, 5, 6, 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 60, 61, 2, 3, Present. 4, 63 is present. Yes, ma'am. 4, 5, Present, ma'am. 6, 7, Present, ma'am. 67 is present. Yes, ma'am. Present. Okay. Then now you can leave. मॅम Yes. मॅम तुम्ही पीपीटी शेअर करता का क्लासरूम वर म्हणजे स्टडी करायला जरा सोपं जाईल युनिट वाईज. Okay. ठीक आहे. I will share. हा मॅम.